नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावशेर रव्यामध्ये 200 चिप्स पापड कसे बनवायचे. आपण जर ह्याच रंगीबेरंगी चिप्स पापडचं पॅकेट बाजारातून आणायला गेलो, तर आपल्याला 50-60 रुपयाला पॅकेट भेटतं. त्याच्यामध्ये आपल्याला 30 ते 40च चिप्स पापड भेटतात. तर फक्त इथं 15 ते 16 रुपयाच्या रव्यामध्ये 200 चिप्स पापड होतात. तर कोणाला बनवू वाटणार नाही? तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मेजरमेंटच्या कपाने मी 2 कप रवा घेणार आहे. तर रवा आपला नेहमीचा आपण जो उपमा बनवतो ना, तोच रवा आहे. तर 2 कप रवा आपण घेतलेला आहे. रवा पहिल्यांदा स्वच्छ चाळून वगैरे घ्यायचा आहे. मी सामान आणल्यानंतरच सगळं स्वच्छ करून ठेवते, तरी पण आत्ता आपण चाळून घेऊयात. कारण एखाद्या वेळेस त्याच्यात काही सोंडेकिडे वगैरे असले तर जातात. तर रवा एकदम स्वच्छ चाळून घेतलेला आहे आपण. आता 2 कप रवा घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं मेजरमेंटच्याच कपाने मोजून 3 कप पाणी घ्यायचं आहे. पहिल्यांदा गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम करायला ठेवली की त्याच्यावर मेजरमेंटच्या कपाने मोजून 3 कप पाणी घ्यायचं आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. 3 कप पाणी आपण मोजून घेतलं की पाण्याला चांगली आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. तर आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ह्याच्यात बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. मी इथं गॅस चालू केलेला आहे. गॅस आपण मीडियम ठेवला तरीसुद्धा चालेल. इथं पोह्याचा 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. जिरे मी कच्चेच घेतलेले आहेत, भाजून वगैरे नाही किंवा त्याची पूड पण केली नाही. तुम्हाला हवं असेल तर भाजून त्याची पूड केली तरी पण काही हरकत नाही. आणि चवीनुसार मी पोह्याचा पाऊण चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धाच चमचा पापडखार घेतलेला आहे. पापडखारने सुद्धा आपले चिप्स पापड छान फुलतात. तर बघा इथं हे सगळं आता आपण ह्याच्यात घातलेलं आहे साहित्य. आता पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. तुम्ही या स्टेपला गॅस फुल केला तरीसुद्धा चालेल. उकळी आल्यानंतर गॅस आपण मीडियम करायचा आहे. तर बघा आता हे सगळं मीठ वगैरे विघरून घेते लगेचच हलवून असं चमच्याने. आणि जरी याच्यात जिऱ्याचा कलर उतरला, पिवसर पाणी झालं तरीसुद्धा काही हरकत नाही. जिरे असे कच्चे घातले का नाही की पापड आपण तळले का नाही की खूप सुंदर लागतात जिरे चवीला. म्हणून कच्चे जिरे घातलेले आहेत, कारण नंतर तळताना भाजलेच जातात ते. पूड घातली तरीसुद्धा चालेल, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तसं करू शकता. तर बघा आता पाण्याला छान अशी उकळी यायला लागली. उकळी आली की लगेचच त्याच्यात रवा घालायचा. एका हाताने रवा थोडा थोडा ओतत, एका हाताने लगेचच ढवळून घ्यायचं. नंतर राहिलेला सगळा रवा आपण ओतून घ्यायचा आहे आणि पक्कडने कढई धरून सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून रवा कुठेही कोरडा राहू नये असं सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी आता असं मिक्स करून घेते बघा. अजिबात कुठंसुद्धा रवा कोरडा राहणार नाही आहे आणि काही नाही, म्हणजे रवा कोरडा राहणार नाही त्याच्यामुळं काय होतं, व्यवस्थित छान वाफरला जातो भिजला की. आता सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे बघा. ह्या रव्याच्या काही गुठळ्या वगैरे गाठी हिती काही त्या आपल्या तांदळाच्या पिठासारखं होत नाही. हा रवा एकदम मस्तपैकी शिजून निघतो. तर आता आपल्याला गॅस स्लो करून 5 मिनिटासाठी याच्यावर पॅक झाकण ठेवायचं आहे. फक्त 5च मिनटं ठेवायचं आहे आपण. 5 मिनिटात रवा चांगला फुलतो. तर 5 मिनिटानंतर बघा रवा एकदम छान फुललेला आहे, अगदी मऊ झालेला आहे आणि कुठं गाठी गुठळ्या वगैरे काहीही झालेलं नाही आहे. तर बघा सगळा रवा असा आपण मोडून मोडून घ्यायचा, गुठळ्या वगैरे झालेलं नाही, कुठं कोरडंसुद्धा राहिलेला नाही आहे रवा. तर असं सगळं हलवून घ्यायचं आपण, सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून अर्धा तासासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे रवा एकदम छान मस्त फुलून येतो. तर तासासाठी आपण झाकण ठेवलं की अर्ध्या तासाच्या आत बिलकुल उघडायचं नाही आहे. अर्ध्या तासानेच उघडून बघायचं आहे आपल्याला. तर बघा आता अर्धा तास झालेला आहे. रवासुद्धा एकदम छान फुललेला आहे. एकदम मस्त शिजला आहे बघा. मऊसूत झालेला आहे. तर आता रवा आपण काय करायचं, सगळं हे हलवून घेतलेलं आहे आधीच. तर त्याच्यावर आता आपल्याला तीळ घालायचे आहेत. तर तीळ ऑप्शनल आहे. तुम्हाला हवे असले तर घाला, नाही घातले तरीसुद्धा काही हरकत नाही. तर सगळे तीळ मी याच्यावर पोह्याचे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते सगळे तीळ मी याच्यावर घातलेले आहेत आणि आता हे सगळं पीठ एकसारखं करून घ्यायचं. आत्ता पीठ खूपच कडक आहे, त्याच्यामुळं मी इथं असं हलवून घेत आहे. तर सगळं असं मिक्स करून घेतलं का नाही
की सगळं पीठ व्यवस्थित होतं, कोरडं वगैरे राहिलेलं नाही आणि खूप गरम आहे. त्याच्यामुळं मी इथं पेल्याने सगळं एकसारखं करून घेते. याच्यात गाठी वगैरे काही झालेल्या नाही आहेत आणि शक्यतो गरम पिठात हात घालायची घाई करू नका, चटका बसेल. तर सगळं असं मी गठ्ठे आहेत त्याचे मऊ असं करून घेते, म्हणजे नंतर आपल्याला पीठ मळायला एकदम सोपं जाईल. तर बघा सगळं असं आता एकसारखं करून घेते हाताने, कारण आता थंड झालेलं आहे, एकदम नॉर्मल गरम आहे हाताला सोसायसारखं. ह्याच्यात तीळ घातले ना तर खूप छान दिसायला पण खूप छान दिसतात चिप्स पापड आणि चवीला तर खूप छान लागतात जिरे आणि तीळ घातल्यामुळे. सगळं आता हे पीठ एकसारखं मळून करायचं आहे हाताने आणि आपल्याला जेवढे कलर ह्याच्यात घालायचे आहेत ना तेवढे असे उंडे बाजूला बनवून ठेवायचे आहेत. तर इथं मी 3च कलर वापरणार आहे आणि 1 कलर सफेद ठेवणार आहे. त्याच्यामुळे इथे मी 4च उंडे बनवत आहे. उंडे बनवताना सुद्धा पीठ एकसारखं करत असं उंडे बनवायचे आहेत आपल्याला. तर आपण बाजारातून आणतो ते कसले असतात चिप्स पापड कसे बनवले असतात ते आपल्याला काही माहीत नसतं आणि इथं फक्त रवा किती 15 ते 16 रुपयाला पावशेर रवा भेटतो. त्याच्यात बघा एवढेच चिप्स पापड होतात. विकतचं म्हटलं की किती 50-60 रुपयात फक्त 30 ते 40च भेटतात. तर बघा इथं असे उंडे बनवलेले आहेत. उंडे असे थोडेसे पसरून घ्यायचे. त्याच्यावर कलर घालायचा नाही आहे, सफेद ठेवायचं आहे म्हणून तो साईडला ठेवलेला आहे. तर इथं मी फूड कलर घेतलेले आहेत. तुमच्याकडं लिक्विड कलर असले तरी तुम्ही वापरले तरीसुद्धा चालेल बघा. तर माझ्याकडं नव्हता म्हणून मी हाच फूड कलर वापरत आहे. आता हे उंड्यावर सगळे कलर टाकलेले आहेत. सफेद उंडा आपण साईडला ठेवूया आणि बाकीचा एक उंडा घ्यायचा आणि सगळा चांगला व्यवस्थित मळून घ्यायचा, म्हणजे कलर सगळा मिक्स होतो. आणि बघा मळताना आपण बिलकुलसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आहे. ना हाताला थेंबर तेल लावले ना ताटालासुद्धा. अजिबात तेल वापरायचं नाही. त्याच्यामुळे तुमचे चिप्स पापड 2 काय 3 वर्षसुद्धा एकदम छान व्यवस्थित राहतील. कसला घाण तेलाचा कुबट वगैरे वास येणार नाही, काही नाही आणि खायलासुद्धा एकदम चांगले आहेत बघा. तर बघा सगळे उंडे असे मळून घ्यायचे आहेत आपल्याला. अजिबात चिटकत नाही, काही नाही, हाताला पण नाही आणि ताटाला पण नाही. सगळे कलर मिक्स झाल्यात. कलर घातल्यामुळे खूपच छान असे आकर्षित दिसतात. त्याच्यामुळं काय होतं, लहान मुलांना असं कलरचे चिप्स पापड म्हटलं की खूप आकर्षण वाटतं त्यांना, तेच हवं असतं. तर आपण बाजारातनं नेहमी आणतो तळलेले वगैरे. कसल्या तेलात तळलेले असतात आपल्याला माहीत नसतं. आपण घरच्या घरी चांगल्या शुद्ध तेलात असे घरच्या घरी बनवलेले पापड तळून देऊ शकतो. तर बघा असे उंडे बनवलेले आहेत सगळे आणि चाळणीवर ठेवलेले आहेत. चाळणीला सुद्धा तेलाचा हात लावायचा नाही आहे. तर सगळे उंडे हातावर असे थोडे थोडे चपटे करून घेतलेले आहे. तर आता काय करायचं, काटा चमच्याने ह्याला असे होल होल करून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळ्या उंड्यांना असे होल करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही म्हणसाल आत्ता जर आपण हे शिजवून घेतलेलं होतं सगळं रवा, आता परत कशाला? काय होतं असं परत आपण स्टीम करून घेतलं का नाही, पापड एकदम छान फुलले जातात आणि मस्त छान होतात बघा. तर सगळ्या उंड्यांना असे होल होल करून घेते मी, म्हणजे जेणेकरून सगळ्या उंड्यांच्या आतमध्येपर्यंत वाफ जाईल आणि एकदम आतूनसुद्धा छान स्टीम होतील. त्यासाठी आपण इथं असे होल करून घेतले. तर मगाशी ह्याच कढईत आपण रवा बनवला होता, शिजवून घेतला होता. ती कढई आता रवा खूप वाळलेला आहे, तर त्याच कढईत मी पाणी ओतलेलं आहे, म्हणजे कढईसुद्धा स्वच्छ निघेल आणि पीठसुद्धा हे स्टीम होऊन निघेल. तर बघा इथं आता आपल्याला 15 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायची आहे. गॅसची आच आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम आचेवर 15 मिनिटात एकदम छान वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे पापड एकदम मस्त होतात आणि ह्या आपल्या रवा एकदम स्टीम करून घेतला का नाही त्यालासुद्धा खूप छान चकाकी येते, पापडसुद्धा खूप छान होतात. तर बघा मगाशी कलर कसा दिसत होता, आता स्टीम केल्यानंतर बघा 15 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे, पूर्ण स्टीम झालेलं आहे. किती छान चकाकी आलेली आहे. तुम्ही म्हणसाल आता ह्याला परत आता ओलसर आहे त्याच्यामुळे चिकट होईल, तेलाचा हात लावायला लागेल, असं काही नाही. एकदम मस्त स्टीम झालेलं आहे. आता हे काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. मी गॅस इथं बंद केलेला आहे. आता हे आपल्याला नंतर हाताला सोसेल असं मळून घ्यायचं आहे थोडं थंड झालं की. तर आतासुद्धा आपण ताटाला किंवा हाताला तेलाचा हात लावलेला नाही आहे. तर व्यवस्थित छान मळून घ्यायचं, चिटकत नाही, काही नाही. एकदम मस्त मळलं का नाही की एकदम एकजीव पीठ मळलं की पापड खूप छान होतात आणि एकदम मस्त फुलतात बघा. तर सगळे पीठ मी असं एक उंडा करून मळून घेऊन साईडला ठेवलेला आहे. तर बघा इथं मी
प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, आपली साडीची असते ती, आणि ती खालच्या साईडनी आणि कडनी ओपन केलेली आहे. आता याच्यावर काय करायचं, आपल्याला ह्या प्लॅस्टिकला सुद्धा तेल लावायचं नाही आहे किंवा उंड्याला सुद्धा तेल लावायचं नाही आहे. आपण बिना तेलाचे खूप सुंदर पापड बनवणार आहोत, त्याच्यामुळे खूप टिकतात, त्याला घाण वास वगैरे काही येत नाही. आणि आता याच्यावर मध्यभागी आपण प्लॅस्टिकवर उंडा ठेवायचा आणि त्याच्यावर दुसरी पिशवी अशी दुसरा पदर पिशवीचा झाकून घ्यायचा आणि लाटण्याने एकदम पातळ छान असं लाटून घ्यायचं. सगळ्या साईडनी एकसारखं लाटून यायला पाहिजे. फक्त तुम्ही जाड वगैरे ठेवू नका. बघा, काढताना एकदम असं अलगद निघतं. खूप छान पातळ लाटलेलं आहे. हा माझ्याकडं पाणीपुरीचा मोल्ट आहे, त्याच्यानेच मी इथं बनवत आहे बघा. तर नुसतं साच्याने असं, किंवा तुमच्याकडं पाणीपुरीचा मोल्ट नसेल ना, तर तुम्ही एखाद्या डब्याच्या टोपणाने वगैरे असं केलं किंवा वाटीने तरीसुद्धा चालेल. खूप छान होतात बघा. कारण माहिती आहे का, आपण जर मोठे मोठे पापड बनवले ना, तर ते तळले तर एवढं तर कोण तळलेलं खात नसतं. असं छोटे छोटे बनवले का नाही, एकदम सोयीस्कर होतं. मुलांना पण हवे तेवढे देता येतात आणि जास्त वाया पण जात नाही. तर बघा, एकदमच असं पालतं घालून आपल्याला हे सगळे काढायचे आहेत. एकदम लगेच निघतात, त्याला काही आपण तेल वगैरे लावलेलं नाही आणि लावायचं सुद्धा नाही आहे बिलकुल. ह्या रेसिपीत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही आहे. तर बघा, सगळे चिप्स पापड असे एकदम वाळत घातले जातात. तर आता सगळे असेच लाटून घ्यायचे आहेत. फक्त लाटताना एवढी काळजी घ्या की पातळ लाटा, जाड ठेवू नका. काय होतं, जाड जर ठेवलं का नाही, तर ते तळताना आहे ना, खूप जास्त असं फुलून येत नाही. त्याच्यामुळे असं जाड ठेवू नका, पातळ छान असं लाटून घ्या आणि एका टायमात भरपूर असे चिप्स पापड होतात बघा. तुम्हाला जर असं नको असेल तर पुरी मेकरवर वगैरे तुम्ही छोटे छोटे असे दाबूनसुद्धा पुरी मेकरवर पापड बनवू शकता. तर बघा, मी प्रत्येक कलरचे असे बनवत आहे आता आणि काढतानासुद्धा एकदम सोपं जात आहे. सगळ्याचे असेच आपण लाटून घ्यायचे आहेत, एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आहे. अगदी सगळ्यांना आवडणारी आहे बघा. आणि कलरमुळे एकदम छान दिसतात हे पापड आणि त्याच्यात आपण आणि तीळ आणि हे जिरे घातलेत, त्याच्यामुळे खूप छान चव येते. तर सगळ्या कलरचे मी असेच लाटून घेतले आहेत एकदम पातळ पातळ. हाताने सुद्धा टाकायचं म्हणलं ना, एकदम इझी पटापट निघतात बघा. तुम्हाला तसं नको असेल, तुम्हाला जास्त अवघड वाटत असेल, तर हाताने सुद्धा तुम्ही पटापट टाकू शकता बघा. काही चिटकत नाही, काही नाही. ह्या प्लॅस्टिकला पटापट एकदम निघले जातात. तर सगळे बघा, मी असे पटापट लाटून बनवून घेतलेले आहेत प्रत्येक कलरचे. आणि काय करायचं, एक दिवस फॅनखाली किंवा घरात सुकवलं तरी चालतं. नंतर याला 2 दिवस ऊन द्यायचं. म्हणजे काय होतं, ते जास्त दिवस टिकतात. अगदी 2 वर्ष म्हणलं तरी आरामात टिकतात. बघा किती सुंदर झालेले आहेत. मी आता उन्हात ठेवलेले आहेत. तर आता 2 दिवसांनी बघा, मी तुम्हाला तळून दाखवते. किती सुंदर चिप्स पापड झालेले आहेत. एकदम मस्त पातळ झालेले आहेत, त्याच्यामुळं फुलणार तर एकदम छान आणि चवीला तर खूप छान लागतात आणि भरपूर झालेले आहेत. 200 चिप्स पापड झाले आहेत. 50-60 रुपयात आपल्याला एवढे पॅकेटमध्ये भेटत नाहीत. तर बघा, अख्ख्या रेसिपीत आपण तेलाचा वापर कुठंही केलेला नाही. फक्त इथं तळायसाठी आपण तेलाचा वापर केलेला आहे. तर रेसिपी खूप सुंदर आहे, सोपी आहे, मुलांना आकर्षित करणारी आहे. त्याच्यामुळे मुलांनासुद्धा बाहेरचं खायला नको असणार आहे. आता बघा, ही रेसिपी तुम्ही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.